हे ब्राऊन शुगर आहे, हे ब्राऊन शुगर आहे आणि विक्रोलीमध्ये हे ब्राऊन शुगरची जी विक्री आहे ते खुलेआम मुस्लिम समाजाचे लोक हे टॅगोर नगर 1 ला करत आहे. हे आहे ब्राऊन शुगर. हे अंमली पदार्थ, हे ब्राऊन शुगर, हे ब्राऊन शुगरचे धंदे. मला वाईट वाटते की मी मुस्लिम समाजाचं नाव घेत आहे, पण कमीत कमीत एक 200-250 मुस्लिम महिलाने आमच्यावर अटॅक केला, आमच्यावर हल्ला केला. माझ्याकडे कमीत कमीत 2 ते 2.5 किलो ड्रग्सचे पॅकेट माझे हातात होते. कमीत कमीत 2 ते 2.5 किलोचे पॅकेट ते हातातून माझे घेतले आणि काहीतरी खालिद, नंतर एक तोफिक आणि मोहसिन करून हे 3 जे लोक होते विक्रोलीचे, ते ड्रग्स विकणारे लोक होते आणि आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पोलिसाच्या ताब्यात दिलं. नंतर ते पोलिसच्या ताब्यातून त्यांना घेऊन त्याला पळवण्याचं काम हे मुस्लिम बायकांनी केलं. आत्तासुद्धा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्यावर अटॅक झाला. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊन आम्हाला फटके देण्याचे प्रयत्न त्यांनी केले, पण आम्ही लॉ अँड ऑर्डर, आम्ही कायदा सुव्यवस्था आमच्या हातात घेतला नाही. आणि मला एवढंच बोलायचं आहे की हे जे मुस्लिम समाजाचे लोक आहे ना, माझ्यासोबत आज माझा एक भाऊ होता तन्वीर राहायला गोवंडीला आहे. तन्वीरसुद्धा एक मुस्लिम आहे. हे आहे एक सच्चा मुसलमान. हे ड्रग्स देणारे जे बायका आहे ना, ते त्यांना एवढंच सांगायचं आहे की अल्लाह ने सिखाया था कि रोज़ी हक की कमा कर खाओ. ये जो गंदे धंदे आप करते हो ना, हे माझे महाराष्ट्राला आणि हे मुस्लिम समाजावर, हे विक्रोली टॅगोर नगर 1चे जे मुस्लिम आहे ना, ते दाग आहे. आणि माझी मुस्लिम समाजाला आणि मुंबई पोलीसला विनंती आहे की हे जे लोक आहे ना, जे गद्दार मुस्लिमचे हे लोक आहे ना, त्यांना तुम्ही मुंबईचे बाहेर पाठवा, कारण हे ड्रग्सच्या प्रकरणं आम्ही विक्रोली मुंबईमध्ये चालू होणार देणार नाही. आणि फक्त ड्रग्स नाही, ते गॅम्बलिंगच्या आणि प्रॉस्टिट्यूशनचं सुद्धा ते काम करणारे ते लोक आहेत.